नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। व्यवस्थापक या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे किंवा सहाय्यक व्यवस्थापकचं पद आहे, ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भरतीसाठी अपियर व्हायचं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता वेतन तुम्हाला 40,000 ते 1,40,000 या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, जवळपास 15 लाख प्लस तुम्हाला सीटीसी पर इयर या ठिकाणी मिळणार आहे। 1 लाखाच्या वर सॅलरी तुम्हाला त्या ठिकाणी मंथली मिळेल, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्येच याची तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि जी काही संपूर्ण माहिती अवेलेबल आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। भारत डायनामिक्स लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स। भारत डायनामिक्स लिमिटेड हे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येतं, त्यामुळे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी या ठिकाणी करण्याची संधी मित्रांनो अवेलेबल आहे, ज्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे। 28/11/2025 ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर बघा, स्केल ऑफ पे आणि सीटीसी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ज्यामध्ये पे स्केल तुमचा 40,000 ते 1,40,000, इन्क्रीमेंट 3% ची मिळत आहे। सो अप्रॉक्सिमेट मॅनेजमेंट ट्रेनिंगचं हे पद इनिशियली असणार आहे, त्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व केलं जाणार आहे असिस्टंट मॅनेजर या पदामध्ये, ज्यामध्ये ग्रेड 2 चा पे स्केल राहील, ज्यामुळे अप्रॉक्सिमेट तुमची सॅलरी ही 15,55,000 रुपये या ठिकाणी पर इयर राहणार आहे। सो 1 लाखाच्या वरच सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे। त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या व्यतिरिक्त तुम्हाला पर्क्स आणि ॲडिशन्समध्ये इतर गोष्टी सुद्धा बेसिक पेच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्क्स सुद्धा त्या ठिकाणी मिळत आहेत। पीएफ असेल, ग्रॅज्युएटी असेल, मेडिकल अलाउन्स, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। सो बेसिक क्लास सॅलरी आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। वॅकन्सीची माहिती घ्या। सर्वात अगोदर बघा, रिझर्वेशन ऑफ वॅकन्सी टोटल 80 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत, ज्यापैकी 7 जागा या हँडिकॅपसाठी रिझर्व आहेत। यामध्ये कोणकोणते सेक्शन्स आहेत बघा, तर नेम ऑफ द पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ट्रेनिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, फायनान्स आणि ह्युमन रिसोर्सच्या जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सला 32 जागा आहेत, मेकॅनिकलच्या 27, इलेक्ट्रिकल 6, सिव्हिलच्या 2, कॉम्प्युटर सायन्स 4, फायनान्सच्या 5 आणि ह्युमन रिसोर्सच्या 2 जागा, अशा टोटल 80 जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हे जे पद आहे ते इनिशियली मॅनेजमेंट ट्रेनीच्या नावाने असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व केलं जाईल असिस्टंट मॅनेजर या पदामध्ये। यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन 25/11/2025 ला कंप्लीट पाहिजे। काय आहे ते बघून घ्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एमटी इलेक्ट्रॉनिक्स फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री और 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स असेल तरी चालेल, किंवा बॅचलर्स डिग्री तुमची असेल फर्स्ट क्लास इलेक्ट्रॉनिक्स मधली, इलेक्ट्रॉनिक्स डिसिप्लिन मधली, तरी तुम्ही अप्लाय करू शकता। मेकॅनिकलसाठी मेकॅनिकलची डिग्री असणे आवश्यक आहे, किंवा इक्विव्हॅलंट कोर्स त्याच्या रिलेटेड असेल तरी चालेल। इलेक्ट्रिकलसाठी बॅचलर डिग्री तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधली पाहिजे अर्ज करण्यासाठी। कॉम्प्युटर सायन्स मधली अगेन कॉम्प्युटर सायन्सची इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर सायन्स मधली तुमची इंजिनिअरिंग डिग्री असणे आवश्यक आहे। मेटलर्जीसाठी मेटलर्जी और इक्विव्हॅलंट असेल तरी अप्लाय करू शकता। सो रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये थोडक्यात इंजिनिअरिंग डिग्री असेल फर्स्ट क्लास अर्थात 60% वरती मार्क असणे आवश्यक आहे। हे ओपन ओबीसीला आहे। इतर कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट्सला 55% सर तुमचं जर फर्स्ट क्लास 55% सर ग्रॅज्युएशन असेल तर अप्लाय तुम्ही करू शकता। याबाबत अधिक माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे। केमिकलसाठी बघा, एक इंजिनिअरिंग डिग्री केमिकलची असेल तरी चालेल, किंवा एमएससी केमिस्ट्री झालेली असेल तरी अप्लाय करू शकता। सिव्हिलसाठी अगेन फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग मधली, किंवा त्या ठिकाणी मित्रांनो त्या इक्विव्हॅलंट असेल तरी चालेल। एमटी फायनान्ससाठी पास इन फायनल एक्झामिनेशन कंडक्टेड बाय ICAI और तुमच्यासाठी ICAI इस्टवेल ICWAI झालेली असेल तरी चालेल, किंवा फर्स्ट क्लास MBA पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स डिसिप्लिन ऑफ 2 इयर्स ड्युरेशन असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि ह्युमन रिसोर्ससाठी अगेन फर्स्ट क्लास MBA और इक्विव्हॅलंट असणे आवश्यक आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पाहिजे, डिग्री पाहिजे HR, पर्सनल मॅनेजमेंट, PMN IR मधला, इंडस्ट्रियल रिलेशन, सोशल सायन्स या रिलेटेड असेल आणि सोशल वर्क फॉर 2 इयर्स झालेला असेल तर तुम्ही या प्रकारे यासाठी अप्लाय करू शकता। ग्रॅज्युएशन इन लॉ असेल तर तुम्हाला डिझायरेबल आहे, नसेल तर या बेसिक क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता। थोडक्यात सांगायचं झालं तर टेक्निकल पदांसाठी इंजिनिअरिंगची डिग्री फर्स्ट क्लास असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। फायनान्स आणि ह्युमन रिसोर्ससाठी मात्र त्यांनी इतर गोष्टींची क्वालिफिकेशन मागितलेलं आहे। त्यानंतर बघा, यासाठी मित्रांनो एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे। एज लिमिट ओपन EWS ला मॅक्झिमम पदांसाठी 27 वर्ष राहील, फक्त एमटी फायनान्ससाठी 28 वर्ष ठेवलेला आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे सर्व पदांसाठी। SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन सर्व पदांसाठी या ठिकाणी मिळत आहे। त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। अपंग असाल तरी तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल।
त्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे. सिलेक्शन जे असणार आहे ते रिटर्न टेस्ट असणार आहे पहिला आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. रिटर्न टेस्टला 85% वेटेज असेल आणि इंटरव्ह्यूसाठी 15% वेटेज असणार आहे. रिटर्न टेस्ट जी होणार आहे ती ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुंबई या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता. सो तुम्हाला इतर स्टेटमध्ये ट्रॅव्हल करण्याची गरज नाही आहे. जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी एक्झाम सेंटर चूज करून त्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ऍप्लिकेशन फी बघा, ऍप्लिकेशन फी 500 रुपये त्यांनी घेतलेली आहे. जे कॅन्डिडेट ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचे कॅन्डिडेट आहेत, जे कॅटेगरीमध्ये आहेत, SC ST हँडिकॅप एक्सर्व्हिसमॅन, त्यांना एक्झाम केलेला आहे. अर्ज फी भरण्यापासून विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो तुमचा भरू शकता. इतर कॅन्डिडेटला मात्र 500 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अप्लाय करताना भरायची आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे तुम्ही ती फी त्या ठिकाणी भरू शकता. ऍप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल आहे, हे या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागणार आहे. यासाठी बघा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला BDLच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. इम्पॉर्टंट डेट्स 3 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची. 29 डिसेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. याची टेंटेटिव्ह डेट 11 जानेवारी 2026 या ठिकाणी मित्रांनो एक्झाम तुमची होईल. ज्याचे ऑलरेडी डेट त्यांनी दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन सुद्धा या ठिकाणी करायचं आहे. फार चांगली संधी आहे मित्रांनो. एक रेप्युटेड इंडस्ट्रीमध्ये किंवा एंटरप्राइजमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे. सो जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो आणि मेक शुअर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती चेक करा. त्या ठिकाणी डिटेल्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. धन्यवाद.